श्रोते हो, पैठणी हा एकूणच समस्त स्त्रीवर्गाचा जिव्हाळ्याचा विषय. स्त्रियांच्या भावविश्वातल्या या पैठणीचं उद्योगविश्वात रूपांतर करण्याची किमया साधली आहे सोनाली बाणे यांनी. त्यांचे स्वतःचे मुंबईत पैठणीचे हातमाग आहेत. लक्ष फाउंडेशन या त्यांच्या संस्थेमार्फत त्या हा व्यवसाय चालवतात आणि विशेष बाब म्हणजे यातून त्या दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देतात. आज जाणून घेऊया याविषयी त्यांच्याकडून. सोनाली, नमस्कार. नमस्कार. रुळलेल्या वाटेवरचे उद्योग व्यवसाय हे सोडून पैठणीचे हातमाग चालवण्याचा अनवट वाटेवरचा व्यवसाय करावा असं का वाटलं? म्हणजे काय प्रेरणा होती यामागची? खरं तर माझे आजी आणि आजोबा दोघेही पैठण्या विणायचे. अच्छा. पण आजोबा गेल्यानंतर आजीने ते सगळं काम, आम्ही कोकणामध्ये आमचे स्वतःचे लूम्स पण होते, पण ते सगळं काम बंद करून तिला मुंबईला यायला लागलं. बरं. आणि मग माझे काका बाबा या सगळ्यांना ती मुंबईत घेऊन आली आणि त्याच्यानंतर ते काम कुठेतरी आमचं पूर्णपणे थांबलं होतं. आणि जेव्हा लक्ष आर्ट फाउंडेशन या NGOची आम्ही सुरुवात केली साधारण 2015मध्ये, ते काम करता करता काही एक्झिबिशन्स करताना असं लक्षात आलं की रिअल हँडलूम पैठण्या ह्या बायकांना ओळखता येत नाहीत आणि त्यामुळे मशीन मेड पैठण्या ह्या त्या विकत घेतात आणि त्याच्या अव्वाच्या सव्वा किमती त्या पे करतात. बरोबर. मग कुठेतरी असं वाटलं की आपण एक नॉलेज शेअरिंग म्हणून बायकांना हे सांगायला हवं, दाखवायला हवं. आणि त्याचे काही मी छोटे छोटे व्हिडिओज केले यूट्यूबवरती आणि ते दाखवल्यावर खूप छान प्रतिसाद आला आणि त्यानंतर मग आपण आपला ब्रँड सुरू करावा अशी कल्पना थोडीशी डोक्यात आली आणि म्हणून मग हे कामाला आम्ही सुरुवात केली. बरोबर. या व्यवसायात तुम्ही 18 वर्षांवरील हँडिकॅप म्हणजे सध्या आपण त्यांना दिव्यांग म्हणतो, त्या दिव्यांग लोकांना रोजगार उपलब्ध करून देता. तर हे काय आहे, म्हणजे हे कसं सुचलं तुम्हाला? मी मुळात पेशाने शिक्षिका आहे. हां. मी स्पेशल एज्युकेटर आहे. गेली 20 वर्ष मी मुंबईमध्ये नोकरी करते आणि तेव्हा एक साधारण 10 वर्षांपूर्वी मला माझ्या शाळेमध्ये ॲक्टिंग प्रिन्सिपलचं प्रमोशन आलं होतं आणि ते काम करता करता एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की जेव्हा आमची मुलं 7वी नंतर घरी बसतात, म्हणजे इंटिग्रेशन होतं, काही मुलं नॉर्मल शाळेत जातात, काही मुलं घरी बसतात, पण मग त्यांना पुढे काहीच सोर्स ऑफ इन्कम नाही आहेत. आणि म्हणून त्याच्यासाठी आमच्या कमिटी मेंबर्सना मी एक छोटासा असा उपक्रम सांगितला होता, ज्या माध्यमातून आपण त्यांची रोजगार निर्मितीकडे आपण लक्ष देऊ शकतो. पण ते आमचं काही वर्कआउट न झाल्यामुळे डोक्यातला किडा काही वळवळायचा बरोबर. थांबेना आणि म्हणून मग मी माझ्या कुटुंबियांना सांगितलं की मला तुमची साथ हवी आहे. आणि ह्या कामाला आम्ही 2015मध्ये सुरुवात केली. साधारण पेपर बॅग्स बनवणं, आमचा एक छान असा ऑर्केस्ट्रा आहे ज्याच्यामध्ये आपण सगळे म्युझिशियन्स, सिंगर्स, डान्सर्स यांना एकत्र करून आपण तो ऑर्केस्ट्रा प्ले करतो आणि काही पेंटिंग्स आर्टिस्ट आहेत आपल्याकडे. सो अशा वेगवेगळ्या मुलांना रोजगार निर्मितीसाठी म्हणून आपण हे काम सुरू केलं. पण पैठणीमध्ये आपण त्याचा काय उपयोग करून घेतो, तर त्या डिझाईन्स ज्या तयार करायच्या असतात त्या आपण आपल्या पेंटिंग आर्टिस्टकडनं तयार करून घेतो. त्याचबरोबर जेव्हा आम्ही पैठणीच्या फ्रेम्स तयार करतो तेव्हा ते काम आम्ही अशा पालकांना देतो या मुलांच्या, की जेणेकरून त्यांच्या घरातल्यांना, कुटुंबांना त्याची मदत होईल. त्याचबरोबर पैठणीचे पर्सेस आहेत, क्लचेस आहेत, हे सुद्धा आपण खूप वेगळ्या पद्धतीने तयार करतो. त्याचं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग आपण याच पालकांना देतो, जेणेकरून आपल्या डिझाईन्स ज्या आहेत त्या आपल्याकडेच राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नाविन्याज हँडलूम ह्या आमच्या ब्रँडच्या जे काही प्रॉफिट शेअरिंग आहे, सो त्यातलं सगळं प्रॉफिट हे फक्त आणि फक्त आमच्या NGOसाठी वापरलं जातं. अच्छा. यामध्ये मुलांच्या काही मेडिकल ट्रीटमेंट्स असतात, व्हीलचेअर्स घेणं असतं. सो ह्या सगळ्यासाठी हा आमचा प्रॉफिट शेअरिंग होतो. अच्छा, म्हणजे व्यवसायाबरोबर हो. सामाजिक भान तुम्ही जपलेत. मग म्हणजे या मुलांनाच द्यावं असं का डोक्यात आलं? कारण एक तर मी हे पाहिलं आहे की बरेचसे पारंपरिक कारागीर जे आहेत, आज त्यांचं कुठेतरी पैठणीचं काम कमी होत चाललं आहे. कारण आज बाजारामध्ये आपल्याला एवढ्या वेगवेगळ्या पैठण्या पाहायला मिळतात. म्हणजे आता तर साधारण एक 2 वर्षांपासून बनारसी पैठणी हा एक वेगळा प्रकार आलेला आहे, जो कमी किमतीतला आहे. प्रत्येक स्त्रीला तो हवा हवासा वाटतो. आणि मग अशा वेळेला आपली जी हातमागाची पैठणी आहे त्याची साधारण किंमत ही 10 ते 12 हजाराच्या पुढे सुरू होते. त्याच्यामुळे प्रत्येक बाई ही पैठणी घेईलच असं नाही. पण म्हणूनच शक्यतो त्या दृष्टीने तो विचार करून आम्ही हा विचार केला की जर तिथपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं आहे तर मग ह्या मुलांसाठी आधी आपला विचार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही ह्या कामाकडे वळलो गेलो. अच्छा. मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केलात की पैठणी फ्रेम्स आणि म्हणजे हे काय आहे, म्हणजे
खरं तर साड्यांव्यतिरिक्त तुम्ही अजून हो, काय काय म्हणजे करता? मला नुसत्या साड्या विकत घेणं आणि त्या रिसेलिंग करणं हं. याच्यात मुळात इंटरेस्ट नाहीये. तर आम्ही मेक टू ऑर्डर्समध्ये जास्त आहोत. तुम्हाला हवा असलेला रंग, अच्छा. तुम्हाला हवा असलेला पदर जसा आम्ही वेगळा विणून देतो. त्याचबरोबरीने आम्ही कॉर्पोरेटमध्ये काय लागतं म्हणजे स्त्रियांबरोबरच जर ऑफिस यूजमध्ये बघायला गेला तर पैठणी फ्रेम आहे जी हं. तुम्ही गिफ्टिंगमध्ये देऊ शकता. पैठणीचे ट्रे आहेत जे आपण फॅमिली कम अगेन ऑफिस यूजसाठी आपण वापरू शकतो. कधी-कधी असं होतं की जेव्हा तुम्ही हातमागावरची पैठणी काढत असता तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामध्ये रंगांमध्ये कधी-कधी प्रॉब्लेम्स येतो किंवा कधी-कधी बॉर्डर्समध्ये प्रॉब्लेम येतो. मग तेव्हा ती अख्खीच्या अख्खी साडी ही तुमची रिजेक्ट होते. मग रिजेक्ट झालेल्या साडीचं करायचं काय? तर बऱ्याचदा त्या साड्या बाजूला ठेवलेल्या असायच्या. अच्छा. तर आम्ही हा प्रयत्न केला की येवल्यामध्ये आमच्या समाजाची लोकं आहेत. साळी हा आमचा समाज आहे, हं. जिथे हे विणकाम केलं जातं. सो मी त्यांना जाऊन भेटले, माझी कल्पना त्यांना सांगितली आणि मग ही कल्पना त्यांना सांगितल्यानंतर त्यांनाही असं झालं की आमच्याकडे असलेल्या रिजेक्टेड साड्या तुम्ही वापराल म्हणजे त्याचा उपयोग होईल, हं. त्याच्यामध्ये त्यांचे अडकलेले पैसे मोकळे होतील आणि त्यांनी आम्हाला ह्या साड्या द्यायला सुरुवात केली. मग त्याच्यापासून वेगवेगळे क्लचेस करणं, त्याच्यानंतर पैठणीच्या बॅग्स करणं, फ्रेम्स करणं. ह्या फ्रेमसाठी आपला जो पदराचा भाग असतो त्याचे पॅचेस आम्ही वापरतो. म्हणजे अच्छा. त्याच्यामध्ये मोर आणि पोपट किंवा दोन्ही मोर असलेले जे डिझाईन असतात त्याला मोराची कुंडी असं म्हटलं जातं. सो आम्ही त्याचा वापर करतो जेणेकरून अख्खी साडी ही वापरात येते. अच्छा. तुमच्या सोशल साईटवर जी माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉक प्रिंटिंगचा पण उल्लेख केलाय. हो. त्याविषयी काही सांगा? अगदी. जसं मी म्हटलं, की माझी वेगवेगळी मुलं जशी आहेत, की कोणी पेंटिंगमध्ये छान आहेत, कोणी कापडी पिशव्या शिवणारं छान आहे. सो अशामध्ये आम्ही एक हेरलं, की या मुलांना जर आपण ब्लॉक प्रिंटिंग दिलं, तर त्याचाही खूप छान वापर होतो आणि आजकाल आपल्यालाही नवीन-नवीन ट्रेंडच्या वस्तू वापरायला आवडतात महिला वर्गांना. सो मग आता उन्हाळा सुरू झालाय, तर जनरली स्टोल्स घेणं, त्याच्यानंतर श्रग्स वापरणं, याच्यासाठी म्हणून आम्ही त्या मुलांना ब्लॉक प्रिंटिंगचं प्रॉपर असं ट्रेनिंग दिलं. ओपेरा हाऊसला विवर सेंटर आहे, तिथे हे ट्रेनिंग दिलं जातं. सो हे ट्रेनिंग आमच्या मुलांना देऊन आता आम्ही आमच्या NGOमध्ये ब्लॉक प्रिंटिंगचं टेबल सुरू केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये ही सगळी कामं तिथे मुलं स्वतःची स्वतः करतात. अच्छा. अगदी साडी ब्लॉक प्रिंट करण्यापासून बरं. मगाशी आपण म्हणालो की फिजिकली चॅलेंज लोकांना तुम्ही रोजगार हं. उपलब्ध करून दिलेत. तर किती मुलं आहेत तुमच्याकडे? किती जणांना रोजगार मिळालाय? टोटल आपली साधारण एक 40 मुलं आहेत की जी आपल्याबरोबर असोसिएट आहेत. आरंभ क्रिएशन या अंतर्गत आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो आणि सरगम म्युझिकल्स याच्या अंडर आपला म्युझिकल ऑर्केस्ट्रा आहे. सो अशी ही 2 ब्रँड्स मिळून आपली जवळजवळ एक 40 एक मुलं आहेत. पण बिकॉज ऑफ पॅन्डेमिक सगळीकडे सगळं काम थांबलेलं असताना जेव्हा आम्ही काही डोनर्सना आपल्या ग्रोसरी हेल्पसाठी जेव्हा विचारणा केली होती, तेव्हा साधारण मुंबईतल्या 150 दिव्यांगांसोबत आम्ही जोडलो गेलेलो आहोत आणि दर महिन्याला या 150 मुलांपर्यंत आपलं ग्रोसरीची हेल्प जाते. अच्छा. मग हे सगळे तुमच्याकडे म्हणजे काम करणारे आहेत की? नाही, 150 जण आहेत ती आपल्याकडे काम करणारी नाही आहेत, पण ती वेगवेगळ्या कॅटेगरीजमधली आहेत. म्हणजे कोणी ब्लाइंड आहे, कोणी हिअरिंग इम्पेअर्ड आहे. आपल्याकडे फक्त आपण जे फिजिकली चॅलेंज्ड आहेत आणि जे ओके. 18 वर्षाच्या वरचे आहेत, हं. त्यांच्यासाठी आपण काम मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. वेगवेगळ्या एक्झिबिशन्समधून आपण पार्टिसिपेशन करतो, जेणेकरून त्यांची एक नवी ओळख मिळावी आणि अशी एक 40 मुलं आज आपल्यासोबत आहेत. बरं. अच्छा. मग ते पूर्ण वेळ तुमच्याकडे कामाला आहेत? नाही, आपल्याकडे हे रेसिडेन्शियल नाही आहे. खरं तर हा एक आपला खूप द एम प्रोजेक्ट आहे. आपण म्हणू की जेव्हा लक्ष आर्ट फाउंडेशनची सुरुवात झाली, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा माझा उद्देश हाच होता, की आपण एक हॉस्टेल सुरू करावं, की जे मुंबईत असेल. कारण अद्यापही अशी कुठलीही संस्था किंवा असं कुठलंही हॉस्टेल या मुलांसाठी नाही आहे. हं. सो आमचा हा एक मुख्य उद्देश आहे, की जेणेकरून ते तिथेच काम करतील, ते तिथेच राहतील आणि त्यांची जी काही आपली दैनंदिन गरज आहे ती तिथे भागवली जाईल. पण आता सध्या तरी आमचं एक छोटंसं असं रेंटल व्होकेशनल सेंटर आहे, जिथे ही मुलं सकाळी येतात, साधारण 10-11 पर्यंत येतात. त्याच्यानंतर ते दिवसभराचं काम करून ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत ते रिटर्न बॅक जातात. जागा छोटी असल्यामुळे सगळीच मुलं एकत्र येऊ शकत नाहीत. तर काही मुलं ही त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार येतात, 2-3 तास थांबून त्यांचं काम करून ते जातात. पण काही मुलं आहेत, रॅदर मुली आहेत, की बिकॉज ऑफ देअर डिझॅबिलिटीज ते आपल्यापर्यंत नाही पोहोचू शकत. पण म्हणून आपण काय करतो, तर त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत आपण आपली कामे पोहोचवतो. अच्छा. म्हणजे मग शिवणाचं काम असेल, तर आपण कापड त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. मग बरं. त्यांच्या ते घरी बसून ते तयार करतात आणि पूर्ण झाल्यानंतर मग ते आपल्याला रिटर्न बॅक करतात. अच्छा.
नाही, माझा विचारण्याचा उद्देश हां. यामागचा हाच होता, की पुरेसं अर्थार्जन होतं का त्यांना म्हणजे? त्यांना एकतर आम्ही ही एक सुविधा सुरू करून दिलेली आहे, की प्रत्येक मुलाचं आम्ही पी-पी-एफ अकाउंट सुरू केलेलं आहे, की अच्छा. जेणेकरून दर महिना ₹500 तुमचे सेव्हिंग्जच झाले पाहिजेत. पण याच्यासोबतच आता त्यांचं जे मोबाईलचं बिल भरणं असतं, ते स्वतःचं स्वतः करतायत. त्याच्यानंतर खूप छोट्या-छोट्या गोष्टी जसं आज तुम्हाला आणि आम्हाला वाटतं, की सण येतोय, तर मग आपण काही नवीन कपडे आपल्यासाठी खरेदी करावेत. तर आज ही मुलं स्वतःची खरेदी ही स्वतः करतायत. सो त्यांच्यापेक्षा त्यांचे आई-बाबा फार खुश आहेत, की आज त्यांच्या गोष्टी ते स्वतः विकत घेतायत. तर ते बरोबर, आज आई-बाबांवर डिपेंडंट नाहीये. बरोबर. सो त्या दृष्टीने निदान तेवढं तरी अर्थार्जन ती मुलं करतायत. पण डेफिनेटली दॅट इज नॉट अ सफिशियंट आणि म्हणूनच आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय त्यांच्या उद्योगासाठी. हं. खरं तर पुण्यातलं घे भरारी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामुळे मी पुण्यात यायला सुरुवात केली. आमचा 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट हँडलूम दिनानिमित्त इथे पुण्यामध्ये कर्वेनगरला एक छान एक्झिबिशन होतं धागा नावाचं आणि त्याच्यामध्ये फार आग्रहाखातर मी आमचा स्टॉल लावला होता आणि खरोखरच असं वाटतंय की एक काहीतरी आपली एक वेगळी सुरुवात असते. सो फक्त मुंबईत न राहता आम्ही घे भरारीमुळे पुण्यात आलो. पुण्यातल्या लोकांनी इतकं ॲप्रिशिएट केलं म्हणजे आपली प्रत्येक वस्तू त्यांना खूप आवडली होती आणि मला अजूनही आठवतंय की नथ साडी पिन हा एक ब्रोच आम्ही तेव्हा जस्ट लॉन्च केला होता. मराठी अभिनेत्री आहेत त्यांच्यासाठी आम्ही ते एक गिफ्टिंग म्हणून केलं होतं. पण तो प्रकार जेव्हा आम्ही तिथे आणला आणि हं. तो तिथल्या महिलांनी पाहिला, तेव्हा यू वोंट बिलीव्ह आम्ही फक्त 10 पीसेस घेऊन आलो होतो. पण पहिल्या दिवशी आम्हाला 150 नथींचं बुकिंग मिळालं होतं. वाह! सो इतकं छान बायकांनी ते ॲप्रिशिएट केलं आणि त्या एक एक्झिबिशननंतर मग खरोखरच आम्हाला असं स्वतःला वाटतंय की आमची तिथून घेभरारी सुरू झाली. मग बावधन असो किंवा औंध असो त्याच्यानंतर नाशिक घेभरारीबरोबर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स केली आणि प्रत्येक एक्झिबिशनला आम्ही काही ना काहीतरी एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचो. अच्छा. मग ह्या नथपिन ब्रोचबरोबर आम्ही पुरुषांसाठी बरं. म्हणून आम्ही राजमुद्रा ब्रोच आणला होता. अच्छा. सो पुण्यातल्या बायका ह्या फार चूझी आहेत आणि त्यांना रॅदर त्याच्यापेक्षा स्वतःपेक्षा त्यांना असं असतं की फॅमिलीसाठी पण तुम्ही काय नवीन देऊ हं. शकाल. म्हणून मग आम्ही ती एक संकल्पना सुरू केली आणि त्याच्याबरोबर मग आम्ही खणामधले पुरुषांसाठीचे कुडते तयार करायला घेतले. हे सगळं श्रेय मी पुणेकरांना देईन की त्यांच्यामुळे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही सुरू करायला लागलो आणि घे भरारीचे राहुल कुलकर्णी दादा आणि नीलम एदलाबादकर ताई यांच्या सपोर्टमुळे रॅदर आम्ही पुण्यापर्यंत पोहोचलो. श्रोते हो, आपल्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिक रूप देऊन जपताना त्यातून यशस्वी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि त्या व्यवसायातून समाजभान जपत दिव्यांग मुलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सोनाली बाणे यांची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी वाटली असेल. चालेल. सोनालीताई, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान एक नवीन विषयाची माहिती दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे तुमचे आभार मानते. नमस्कार. थँक्यू सो मच रुचाताई आणि तुमचे खूप खूप आभार की आज पुणे आकाशवाणीने मला इथे परिक्रमा या सदरासाठी तुम्ही इथे मला बोलवलं. थँक्यू व्हेरी मच.